आणि काँग्रेसनी तुम्हाला काय नाही दिले? तुमचं नाव कोटे होता, तुम्हाला कोट्यावधी केलंय, हे विसरलात का? आता आम्हाला बोलण्याची वेळ आलेली आहे, आम्ही बोलणार आहे. आणि परवा प्रधानमंत्री गेलते तिथं त्यांच्या प्रचाराला, त्यांचा हात उचलून एवढा जोरात सांगत होते, यांना निवडून द्या, यांना निवडून द्या, यांना निवडून द्या. असल्या भ्रष्टाचारी आणि बलात्काऱ्यांना निवडून द्यायचं का आम्ही? तिने एवढा मोठा भारतात मध्ये ब्लू फिल्मचा कांड केला. मुद्द्यावरची गोष्ट बोल, मुद्द्याची भाषा कर. आम्ही निवडून आल्यावर तुम्हाला गॅस 550-600 रुपयाला देऊ, 200 युनिट वीज फ्री देऊ, शिक्षणामध्ये सवलत देऊ, हॉस्पिटलची सवलत देऊ. अरे असं काहीतरी तुम्ही विषय मुद्द्यावर बोला. सोलापूरची तुम्ही वाट लावून सोडली. तू एक नगरसेवक आहे, फालतूचा नगरसेवक, आणि आमच्या ज्या रमजान सणामध्ये टोपी घालून आमच्यात बसतो, आमच्यात खाऊन आमच्यात ताटात तू मुतून जातो. हा तुझा असंच आहे का? तुम्ही रामचं नाव बदनाम करत आहे, छत्रपती शिवाजींचं नाव बदनाम करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी शब्बीर फुलमांबडी. देवेंद्र कोटा, अरे काय तुझा भाषण, काय तुझा रुबाब. ते बुलडोजर बाबा आला म्हणून एवढा तुम्हाला जोश आला की काय सांगू नको आता. भारत माताची जय, भारत माताची जय. हे भारत माता कोण आहे? हे भारत माता आमची सर्वांची, या देशाची आमची आई बहीण आहे. त्याच आई बहीणचा तुमच्या बीजेपीचा सपोर्टर, कर्नाटकचे माजी प्रधानमंत्री देवेगौडा यांचा पुतणा रेवण्णा देवेगौडा यांनी ब्लू फिल्म बनविला आहे. कित्येक हजार ब्लू फिल्म निघालेले आहे. आमची आई बहिणीला जबरीने, जबरदस्तीने त्यांचा ब्लू कांड केलेला आहे. ब्लू फिल्म बनवून ते इंग्रजांना विकलेलं आहे. आणि रातोरात तुमचेच बीजेपीचे लोकांनी त्याला जर्मनीला पाठवले. या देशातून त्याचा तडीपार केलाय. जसं ते आहे की नाही, ते विजय माल्या वगैरे ज्यांना तुम्ही सपोर्ट केलून त्यांना या देशाचा बाहेर पाठवला, तसाच त्यावर बोला ना तुम्ही. तुम्ही का तुमच्या तोंडात का पेप्सी आहे का? फक्त आलं की हे मुसलमान असे तसे लांडे आहे. हेच लांडे आता ठरवलेलं आहे की या येणाऱ्या लोकसभामध्ये परिणितीताई शिंदे यांना बहुमताने संसदेमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. जसं याच लांड्यांनी डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांना बहुमताने निवडून संसदेत पाठवले, तसंच आम्ही या इलेक्शनमध्ये आता ताईला पाठवणार आहे. हे आम्ही निश्चित केलेलं आहे. मी सर्व सोलापूरकरांना नम्रतेची विनंती करतो की असं भडकाऊ भाषण देणाऱ्या लोकांना कधीही मतदान करू नये. हे आमचे प्रतिनिधी होऊ शकत नाही. हे राम सातपुते पण तसंच आहे. आणि या सोलापूरचे कलेक्टर साहेब आणि CP साहेब आणि निवडणूक आयोग यांना माझी कडकडीची नम्रतेची विनंती आहे की आपण असे लोकांवर कडकशी कडक कारवाई करून यांची या उमेदवारी रद्द करावं, नाहीतर त्यांना जेलमध्ये टाकावं, एवढंच सांगतो. आणि जे असदुद्दीन अवैसी आहे ते संसद रत्न आहे, त्यांना भरपूर मान सन्मान आहे. तुमचेच अमित शहा आणि मोदीजी ते संसदमध्ये गेले तर त्यांना झुकून सलाम करते. तुम्ही त्यांच्याबद्दल अपशब्द बोलू नका. तुमच्यासारखे किती लोकांना तिने कामावर ठेवलेलं आहे. देवेंद्र कोटा, मी एवढंच लास्ट सांगतो, हे आपलं सोलापूर शहर हे प्रेमाचं शहर आहे, बलिदानाचं शहर आहे, हे हुतात्म्यांचं शहर आहे. यात आमच्या हिंदू मुस्लिममध्ये भांडण लावून या सोलापूरची जे एकात्मता आहे त्याला तुम्ही गालबोट लावू नका, एवढंच सांगतो. आणि सोलापूरकरांना सांगतो की येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्या घरातून निघून भरपूर परिणितीताई यांना सपोर्ट करून त्यांना संसदेत पाठवावं, ही नम्रतेची विनंती. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय महाराष्ट्र, जय सोलापूर.